धारावीच्या निमित्तानं अर्धी मुंबई अदानींना दिली। अंबानी आधीपासूनच मोठे, पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले। ठाकरे बंधूंचा गंभीर आरोप। राज ठाकरेही अनेक उद्योगपतींच्या घरी गेले, आलिंगन घातलं। ठाकरे बंधूंची दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका। भाजपच्या अमित साटम यांची टीका। मराठी आणि हिंदूंमध्ये फडणवीसांनी गफलत करू नये। फडणवीस हिंदू आहेत की नाही ते सांगावं। मुंबईत हिंदू महापौरावरनं उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। उद्धव ठाकरे जिहाद हृदय सम्राट। ठाकरे कुटुंब महाराष्ट्रातलं तरी आहे का? मुंबईसाठी काय दिवे लावलेत? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मी सर्टिफाईड नागपूरकर, पण काही मुंबईतच म्हातारे झाले तरी विकास केला नाही। फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। तर आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर, मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो। राऊतांचं प्रत्युत्तर। आमच्या कुटुंबात कधीच अंतर नव्हतं। राजकीय मतभेद असतील, मात्र कौटुंबिक संबंध चांगले। भविष्यात होणारा निर्णय राष्ट्रवादी कुटुंबाकडनं असेल। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचं भाष्य। अर्थ खातं, क्रीडा खातं, अल्पसंख्याक खातं माझ्याकडे, तुम्ही काळजी करू नका। मी शब्दाचा पक्का, पॅनलला निवडून द्या। सांगलीच्या मिरजेतल्या प्रचार सभेतनं अजित पवारांची मतदारांना साद। 70,000 कोटींच्या घोटाळ्यात मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजितदादा भाजपात गेले। आमचा कार्यक्रम करणार म्हणताय, मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का हातात? महेश लांडगेंची अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका। मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यावर टीका। भाजपच्या शिल्पा केळुसकर उमेदवार असलेल्या वॉर्ड क्रमांक 173 चेंबूरमधला प्रकार। रोज खा मटण, पण कमळाचं बटण दाबा। नांदेडमधल्या सभेत अशोक चव्हाणांचं वक्तव्य। तर चव्हाणांनी मतदारांची किंमत मटणापुरती केली। काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांची टीका।